घोषणा झाली. तुम्हाला अपूर्ण माहिती आहे. जी घोषणा आम्ही जी केली ती 2002-3 वर्ष सालीच पूर्णसुद्धा केली आणि सावित्रीबाईंचं घर पूर्णपणे पडलेलं होतं. हरी नरके आणि मी स्वतः तिथे गेलो आणि आम्ही संपूर्ण घर एका चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांना बरोबर घेऊन अभ्यास करून जसंच्या तसं ते घर उभं केलेलं आहे. आणि पूर्णपणे म्हणजे धान्य कुठे ठेवायचं, त्यांचं स्वयंपाकघर, या सगळ्या गोष्टी. आणि समता परिषदेच्या वतीनं तिथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळेसुद्धा उभारलेले आहेत. तिथे आता आणखी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांचं जे आहे संपूर्ण कामगिरींचं जो एक प्रदर्शनसुद्धा जे आहे ते मांडलेलं आहे. अशी अनेक कामं तिथे सुरू आहेत. एवढंच नाही तर पर्यटन मंत्री असताना 5 कोटी रुपये खर्च करून तिथे जे आहे छोटे छोटे जे आहे राहण्याची व्यवस्था, बंगले वगैरे जे आहेत ते बांधलेले आहेत. आणि आता तिथे मुलींसाठी 200 मुलींसाठी NDAचं प्रशिक्षण केंद्र उघडावं म्हणून सुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत. परंतु आता एक 10 एकर जागा आम्ही ती घेऊन ते आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे ते स्मारक पूर्ण झालेलं आहे. आता भेडेवाड्याचं स्मारक जे आहे शाळेचं पुण्याचं, त्याचं काम प्रगतीपथावर आहे.